जेवणासाठी भांडी घेऊन जातात बघा, कसं टोप घेऊन जातात. म्हणजे जेवण कसा केला जाता, म्हणजे जेवण किती लोक, पूर्ण आचरा गाव एकत्र येऊन मंडळी पूर्ण म्हणजे या रामनवमी उत्सवात जी भाविक येतात त्यांच्यासाठी एकत्र येऊन जेवण करतात. पूर्ण आचरं गाव येऊन जेवण बनवतात आणि खूप क्वांटिटीमध्ये असतात, खूप जास्त प्रमाणात या जेवण बनवलं जातं आणि सगळ्या भक्तांसाठी भाविकांसाठी. तर मी आज तुमका या दाखवणारच आहे. तर चला मग जाऊया, जेवण बनवू जाऊया सगळ्यांसोबत एकत्र. तर मंडळी जेवण करू सुरुवात झालेली आहे आणि हे वाडी आचऱ्या गावातले सगळे मंडळी जे असं ते प्रत्येक वाडीप्रमाणे नियोजन करून दिलं जातं. त्याप्रमाणे आपापली भांडी जी लागणारी असं साहित्य जेवणाचा त्या घेऊन जातात. यावर्षी नवीनच सामान आणलेला, त्यामुळे सगळं नवीन सामान ते प्रत्येकजण आपापलं जेवण करू लागतं आता घेऊन जातं. तर मंडळी हे बघा, आजोबा पण किती उत्सुक जेवण करू झाले बघा, भांडी घेऊन जातात. भांडी घेऊन जातो सगळेजण बघा. तर मंडळी चला मग तुमका आता हे भांडी खै घेऊन जातात, जेवण खै करतात तर दाखवत आहे. ही बघा ही जागा, या ठिकाणी जेवण बनवलं जातं. आणि दरवर्षी रामनवमी उत्सवाचं जेवण या ठिकाणी बनवलं जातं. सगळे आचरो गाव पूर्व एकत्र येऊन हे जेवण बनवत असतं. तर म्हणजे पूर्ण गाव एकत्र येऊन जेवण बनवतं. तर खूप आनंदमय वातावरण असतं, उत्साह असता सगळ्यांच्या चेहऱ्यावर, एक आनंदमय वातावरण दिसतं. तर मंडळी सगळ्यांनी भांडी बिणी आणलेली आणि चुलीत भात जेवण करत होता, त्यासाठी भांड्याने घेऊन येले, टोपी बांधल्याने सगळे जेवण करूची तयारी करतात. थोड्याच वेळात सुरुवात करतील जेवण करू. तर मंडळी चला मग आता जाऊया तांदळाच्या मुठल्यानं. हे बघा आमच्या वाडीतले सगळे मंडळी तांदळाचे मुठले घेऊन येतात. बघा बाई इलो आपलं बाई, बाईन तुमका आता आपलं मनोगत सांगितलेलं व्यक्त केलं नसताना. तर मंडळी बाईचा मनोगत कसा वाटला या तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे बघा हे मोठले आणून ठेवलेले, आता ह्या तांदूळाचे मोठले आणलेले तर भात करू. तर मंडळी असे कार्यक्रम आपल्याकडे घराकडे किंवा वाडीत आपल्या खूप होतात, तेव्हा एकत्र येऊन आपण जेवण बनवतो. पण एक वर्षासून एक दिवस असं येतं जेव्हा पूर्व आचरगाव एकत्र येतं आणि हे जेवण बनवतं. खूप भारी उत्साह असतं, लोकांच्या मनात आनंद असतं एक, आणि खूप भारी मजा येतं. तुम्ही बघा आणि तुम्ही पण येवा. तर मंडळी जेवणाक सुरुवात करूच्या अगोदरच गाराणा घातला जाता, नारळ ठेवून गाराणा घातला जाता मानकऱ्यांकडसून, आणि त्या गाराणा झाल्याच्या नंतरच जेवणाक सुरुवात केली जातं. चूल पेटवली जातं, आग, आणि जेवणाक सुरुवात करतात.
तर मंडळी मानकऱ्यांकडून चूल पेटवली जातात. ही चूल पेटवल्यानंतरच इतर चुली पेटवल्या जातले आणि जेवणाक सुरुवात केली जातली. हे बघा. तर मंडळी ही बघा चुली पेटवून चूल घेऊन गेले जातात. आता ही खाली जाऊन आपण चुली पेटवतले आणि जेवणाक सुरुवात करतले. मंडळी खूप भारी वाटतं जेव्हा मजा वाटतं जेव्हा एका छताखाली 10,000 लोकांपेक्षा जास्त माणसांचं जेवण एक गाव येऊन बनवतात आणि 1,000 किलो तांदूळ इथे शिजवले जातात. आणि एक वैशिष्ट्य आहे की इथे जास्त पण जेवण केलं जात नाही आणि कमी पण जेवण पडत नाही आणि ओके योग्य त्या प्रमाणात जेवण पुरतात. सगळे भाविक जेवले जातात. ह्या एक वैशिष्ट्य जेवणाचे जेवण वाया घालवलं जात नाही, फुकट पण जात नाही. पूर्ण आचरा गावाचे बारावाडीतले सगळे लोक असतात जेवण करण्यासाठी गेलेले असतात. सगळेजण एकत्र येऊन जेवण करतो. तर म्हणजे बघा हे बटाटे कापून एका मोठ्या कंटेनरमध्ये ठेवतात आणि वाटाणे पण भिजत घातलेले आहेत. खूप मोठे वाटाणे, असं वाटते की वाटाण्यांचं स्विमिंग पूल आहे. आणि हे नारळ फोडले जातं खूप क्वांटिटी प्रमाणात. हे बघा हे नारळाचं पाणी पितं ते पोरगे, आमचेच पोरगेत वाढीतले. आणि हे खूप म्हणजे जास्त प्रमाणात नारळ फोडतं सगळी मंडळी. आणि इकडे मंडळी बायका सगळे बसलेले असतात. नारळ किसूचं, खोबरा किसूचं काम, परत भाजी म्हणजे बटाटे कटिंग वगैरे, मिरची कटिंग आणि काय भाजीपालो कटिंग सगळं असतं कटिंग करूच. आणि त्या काम इकडे बायका करत असतात सगळे. आज पूर्ण आचरा गावातली बायका एकत्र येऊन हे काम करत असतात बघा. आणि त्यांच्यासोबत ही छोटी मोठी पोरं पण लागलेली असतात कामात. म्हणजे एकत्र येऊन पूर्ण हे गाव जेवण बनवत असतात आणि त्याची जेवण बनवण्याची मजा वेगळीच असतात. म्हणजे बघा सगळी बायका येऊन काम करतात. किती जास्त प्रमाणात मंडळी असा आणि ही मंडळी एवढं मोठं गाव एकत्र येऊन जेवण बनवता. खूप भारी वाटत असत ना. तर तुम्ही पण पुढच्या वर्षी या वर्षी जेणेकरून इले त्यांना बघू भेटला असा, तर तुम्ही ज्यांका नाही बघू भेटला त्यांनी पुढच्या वर्षी येवा आणि प्रत्यक्ष बघा आणि या कार्यक्रमाचा उत्सवाचा आनंद घ्यावा. हे बघा आचरा गाव आणि आचरा गावाच्या बारावाडीतले बायका हे सगळे काम करतात. हे बघा हे म्हणजे आमच्या वाडीतले डोंगरावाडीतले बायका असत. आणि हे त्यांना लाडू वाटप चाललेलं, लाडू वाटत. हां बघा सगळी मंडळी बायका एकत्र येऊन कशी आनंद चेहऱ्यावर एकदम आनंद उत्सव त्यांच्या त्यांना खूप भारी वाटत आहे. हे बघा आमचा चिमुरडा चिया, मग चिमुकली पण कामाक लागली आहेत, बारकी पोरा पण. काय उत्सव आणि आनंद असताना मजा आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर नुसतो आनंद आहे जेवण बनवूचा म्हटल्यावर. हो उत्सव आणि आनंद आणि ही मजा हे तुमका आचऱ्या गावातच बघूक मिळतलो. आणि त्यासाठी तुमका आमच्या आचऱ्या गावात येऊचा लागतला आणि ही असे आमचे व्हिडिओ बघूचे लागतले. तर त्या म्हणजे तुम्ही नक्की येऊन बघा उत्सव कसं साजरा केला. जरी तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघितल्यावर पुढच्या वर्षी नक्की येवा. हे आमच्या उत्सवात तुमका पण खूप भारी वाटतेला. खरी मजा काय असतं उत्सवाची आणि खरं आनंद काय असतं आणि एक
एकत्र गाव येऊन, एवढं मोठं गाव एकत्र येऊन एवढ्या माणसांचं जेवण कसा बनवता ह्या तुमका प्रत्यक्ष बघूक मिळत. तर म्हणजे खीर चालू आहे, खीर बनवतात तिकडे मिराशावाडी आणि इकडे डोंगरेवाडी दुसऱ्या डोंगरेवाडीतले मित्रमंडळीचं खीर बनवण्याचं काम चालू आहे. बघा रवं वाटतं, गुळबी ठेवलेला. खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जेवण बनवलं जातं आहे रात्र. तर म्हणजे ही बघा मिरची कटिंग करून ठेवलेली आहे आणि हे बटाटी आणि पुढच्या कंटेनरमध्ये वाटाणे भिजत घातलेले आहेत एवढ्या जास्त प्रमाणात. आणि हे मंडळी भात जो केला जातं आणि तो हे आणलो जातं आणि हे एकदम झावळीची वले झावळी असतात ते विणलेले असतात आणि एक कापड त्याच्यावर ठेवलं जातं. आणि बघा बाकीची मंडळी आहे अजून जेवण सरतं चालू आहे. रात्रीचे असे 2 वाजून गेले आणि तरी जेवण चालू असा मंडळी आहे. तर मंडळी ही आमचे डोंगरेवाडीतले पुरुष मंडळी भात बनवतात सगळे. मगाशी होतो गेलंय मग कसे एकत्र येऊन काम करतात बघा. मंडळी जेवण करतो इकडे भात चालू आहे. भात केल्याने बोला टोप घेऊन येतो बघा. हे आमच्या वाडीतले सगळे मंडळी आहे, सगळे हे काम करतात. इकडे पारवाडी आहे. तर म्हणजे खीर बनवली जाता मिराशावाडी आणि दुसरा डोंगरवाडी जे असं ते खीर बनवली जाता. आहे आमचे योगेश मित्र गुळ फोडतात, गुळ फोडचं काम करता. मंडळी काल रात्री तुम्ही जेवण करताना बघितलास रात्रभर सकाळी 3 वाजल्यापर्यंत आणि 3-3:30 पर्यंत मी जेवण करतोय. परत बाहेरचे सगळं जेवण बनवल्याने आणि आता सगळं आता जेवण नेऊन ठेवल्याने आणि जेवण वाढूक सुरुवात करते. थोड्याच वेळात कार्यक्रम झालो की जेवण वाढूक सुरुवात करते. सगळं खूप भावी केलं झाला दाखवते. काल रात्री जेवण करत होतं त्याला जा जेवण झाले, टोप सगळे भरलेले आहेत जेवण झालेलं आणि सगळं खाली जेवण नेल्याने चला दाखवते. तर मंडळी टोप बघा, एवढ्या टोपात मोठ्या प्रमाणात खीर केलेली आहे आणि इकडे डाळ सगळं जेवण केलेलं.
खीर घेऊन देतात खीर. तर म्हणजे या ठिकाणी जेवण वाढतले जेवणाचा कार्यक्रम सगळे लाईन लावली नाही जेव. तर म्हणजे हे जेवण आणून ठेवलेलं प्रत्येक वाडीचं एक काउंटर लागलेला. आचरा गावातल्या प्रत्येक वाडीचं काउंटर लागतं. म्हणजे असं जेवण आणून ठेवतात आणि प्रत्येक काउंटरवर लाईन वाईज सगळ्या भाविक जे येतात त्यांना लाईनमध्ये एका महाप्रसाद दिलं जातं. आणि इथे बसण्याची पण व्यवस्था असता. मोठं मंडप असा, मोठ्या मंडपात या जेवणाचा कार्यक्रम हा तो चालता. पूर्ण आचरो गाव एकत्र येऊन करता. बघा हे भांडे वगैरे बघूनच कळायला असताना की किती प्रमाणात हे केलं जातं जेवण वगैरे सगळं. तर म्हणजे राम जन्म झालेला आणि सगळ्यांका आता जेवणाक सुरुवात झालेली आहे. मंडळींका जेवण वाढत सुरुवात केल्याने आणि मंडळी येतात भावी जेवतात. तर मंडळी ही जी भाविकांची गर्दी आहे ती गर्दी सांगता की उत्सव केवढं मोठं असता. आणि हो रामनवमीचा जो उत्सव सोहळा असता तो केवढं मोठं असता ही भाविकांची गर्दीच सांगता. सर्वजण महाप्रसाद घेतात. खूप गर्दी आहे बघा महाप्रसादासाठी. आणि पूर्ण आचरा गाव एकत्र येऊन महाप्रसादाचं वाटप करता. असंच हे बघा म्हणजे इथे जेवण चालू आहे. सगळे बसून इथे महाप्रसादाचा लाभ घेतात सगळे पूर्ण भाविकांचे भाविक केलेले आहेत ते सगळे. आणि आचरा गाव पूर्ण एकत्र येऊन हे महाप्रसादाचा वाटप करता. म्हणजे असंच हे कार्यक्रम उत्सव चालू असता रामनवमीचं. आणि या उत्सवात तुम्ही पण येवा, सामील व्हा उत्सवात. आणि महाप्रसादाचं पुढच्या वर्षी एक बघा भाविकांची गर्दी खूप चिक्कार भाविक केलेले असत. आणि या एकाच मंडपाखाली 10,000पेक्षा जास्त लोकांचा जेवण इथे असा. आणि इथे जेवतात लोक एवढा प्रत्येक इलेले एवढं सर्व गर्दी असली तरी प्रत्येक भाविक इथे महाप्रसादाचा लाभ घेऊनच जाता. नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघितलं असतानाच आमच्या आचरा गावात रामनवमीचा केवढ्या मोठ्या प्रमाणात महाप्रसाद बनतात. तर खूप भाविक येतात या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसाद बनतात. तर रामनवमी उत्सव पण बघितला असतं, पालखी सोहळा व्हिडिओ बघितला असेल, आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वजण व्हिडिओ पाहतील. पुन्हा भेटूया परत नव्या व्हिडिओमध्ये.